राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघे संभाजीनगरमध्ये होते, हॉटेलमध्ये रात्री होते. सकाळी 10 वाजता दोघे गेले. एकमेकांशी भेटणं बोलणं अगदी व्यवस्थितपणे टाळलंय. व्यस्त असल्यामुळे भेटले नाही असं म्हणणं आहे, मात्र चर्चांना उधार आलं. तुम्ही कसं म्हणताय? असं चांगला सुसंवाद त्यांच्यात दिसतोय. एकाच हॉटेलमध्ये एक खाली आणि एक वर, म्हणजे मजल्यावर. याचा अर्थ वेगळा नाही. एक खालच्या मजल्यावर एक वरच्या मजल्यावर. परंतु एकमेकांशी भेट सुद्धा नाही. आता व्यस्तता असेल असं त्यांचं मत असू शकतं, परंतु मला असं वाटतं मी सांगण्यापेक्षा आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. सभाही एकाच ठिकाणी त्यांच्या आज होत आहेत, एकाच वेळेस होत आहेत. 5, 10, 15 मिनिटाचा फरक आहे फक्त. परंतु एका हॉटेलमध्ये राहून एकमेकांशी भेटायचं सुद्धा नाही किंवा भेटले सुद्धा नाही, हे दोघातील आताच्या घडीला काय संवाद आहे हे दर्शवितात. त्याच्यावरती मला असं वाटतं मी काही जास्त बोलावं असं मला वाटत नाही. आता त्यांच्यामधला जो वाद आहे त्याच्यासाठी दिल्लीत एक बैठक बोलवण्यात येणार आहे आणि शिवसेना आणि भाजपचा तो वाद सोडवण्याचा प्रयत्न आहे त्यांनी म्हणून. म्हणजे इतका वाद असल्याचं मान्य झालं. याचा अर्थच तो आहे की दिल्लीत अशा पद्धतीनं वाद मिटवायचा प्रयत्न होतो. याचा अर्थ वाद आहे हे मानलं पाहिजे. कारण दोघेही काही बोलत असले तरी दोन्ही पक्षामध्ये पूर्णपणे विसंवाद झालेला आहे. दोन्ही पक्ष एकमेकाच्या जीवावर उठलेले आहेत. दोन्ही पक्ष प्रचारामध्ये सुद्धा एकमेकावरच टीका टिप्पणी करतात. एकमेकांना ग्रामीण भाषेत सांगायचं तर खाऊ की ठेवू अशा पद्धतीनं आताच्या घडीला वागतात. परंतु तरी देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील असा वाद असल्याचं मान्य करत नाही. परंतु ते करत नाही तर मग केंद्रातून अशा पद्धतीनं वाद मिटवण्यासाठी कशासाठी पुढाकार घेतला जातो हा आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे. मतदानाच्या मुद्द्यावरच काही ठिकाणच्या निवडणुका रद्द झाल्या नाही, त्याच्यामध्ये काही गोष्टी असेल. हा नवा पायंडा पडतोय काय? बिलकुल हा चुकीचा पायंडा आहे. उद्या निवडणूक पुढे ढकलण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आयडियाज लढवल्या जाऊ शकतात. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला नव्हती पाहिजे. खरं तर निवडणूक आयोगाचे अधिकारीच निर्णय घेणारे आहेत. त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यालाच आव्हान कोर्टात दिलं होतं. काहीचे निकाल लवकर लागले, काहीचे लागले नसतील. याचाच अर्थ निकाल लागला नाही याचा अर्थ जो आधीचा निकाल आहे तो कायम समजायला पाहिजे होता. परंतु निवडणूक आयोगाने चुकीचे अर्थ लावून जवळपास 30 नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. कित्येक नगरपालिकेतील महाराष्ट्रातील जे प्रभागातील निवडणुका आहेत त्या सुद्धा पुढे ढकललेल्या आहेत. खरं तर याच्यामुळे निवडणुकीत मोठा अडथळा निर्माण होणार आहे. निवडणुकीमध्ये मागच्या 8-10 दिवसानं उमेदवार प्रचार करतात. नगरपालिकेचा प्रचार म्हणजे छोटासा प्रचार. आणि आता ही निवडणूक 20 तारखेला होणार. सगळ्या गोष्टी कार्यकर्ते असतील, पक्ष असेल, यांचा परिश्रम, यांची मेहनत वाया गेलेली आहे. सगळ्यात महत्वाचं असं होईल की ज्या प्रभागाच्या निवडणुका टाळलेल्या आहेत त्या निवडणुका आता नंतर होतील. याचाच अर्थ मतदाराला त्या भागातल्या 2दा मतदानाला जावं लागेल. याचा परिणाम मतदानावर होईल. एखाद्या दिवस त्याला वाटेल माझ्या इंटरेस्ट माझ्या प्रभागात नगरसेवकच नाही, नगराध्यक्षाची मला काय घेणं, असं होऊ शकतं. आता नगराध्यक्षच नाही तर नगरसेवकाशी काय घेणं, असं दोन्ही गोष्टी होऊ शकतात. निवडणूक आयोगानं अतिशय चुकीची भूमिका घेतलेली आहे. नाही, खरं तर मी सुद्धा काल निवडणूक आयुक्तांशी बोललो याविषयी. त्यांचं सर्क्युलर सुद्धा आलं. चुकीचं, एकदम पूर्ण चुकीचं लावलेलं आहे. उद्या लोक जाणीवपूर्वक तारखा वाढवून डिले करतील आणि डिले झाल्या तर निवडणुका पुढे जातील. मला तर वाटतं निवडणुकीतून पलायन करण्याचं किंवा निवडणुकीला मिसगाईड करण्याचा प्रकार होतोय तो निवडणूक आयोगाने टाळला पाहिजे. या विषयाचं पुन्हा एकदा पुनरावलोकन केलं पाहिजे. मनसेची आणि तुमची एक बैठक काल झाली, कशासाठी बैठक होती आणि काय तुम्ही करणार?
हे पण मनसेची आणि शिवसेनेची बैठक राज्यस्तरावर होतीये, उद्धवजी भेटतायत, तर स्थानिक कार्यकर्त्यांनाही वाटतं की आपण एकमेकांना भेटलं पाहिजे. सगळे तसे पाहायला गेलं तर फार कोणी वेगळे अशातला काही भाग नाही. आमच्यातलेच ते आमच्यातले ना आम्ही त्यांच्यातलेच काही वेगळे अशातला काही भाग नाही. आणि त्याच्यामुळे आज एकत्रित बसलो. येणार काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, काही कार्यक्रम आहे, हे सगळे याच्याविषयी चर्चा करावी ह्या हेतून आम्ही एकत्र बसलेलो. तुम्ही निवडणूक ज्या याद्या आहेत त्याच्यात संयुक्तिक आंदोलन वगैरे करणार गोळावर मला असं वाटतं आंदोलन करण्यापेक्षा आता तांत्रिक दृष्ट्या त्याच्यावर अभ्यासाची आवश्यकता आहे. आंदोलनाने मतदार यादीला तांत्रिक घोळ मिटणार नाही. त्याच्यासाठी अतिशय बारकाईने अभ्यास करून हे प्रश्न मिटवता येतील. निवडणूक आयोगानं त्याच्यात सकारात्मक पाऊल आता तरी उचलल्याचं आम्हाला दिसतंय. आम्ही सगळ्या प्रभागातले जे जे ऑब्जेक्शन्स आहेत ते निवडणूक आयोगाला सादर केलेले आहे. याच्यात अधिकारी दोषी आहे. अधिकाऱ्यांनी जर चूक केली तर हायगाय त्याच्यावर कारवाईची हायगाय सरकारने निवडणूक आयोगाने करू नये अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतलेली. शहाजी बापूंच्या कार्यालयावर निवडणूक आयोग पोलिसांनी छापा टाकला. परीक्षांचे व्यवहार सत्ता वाटतं मी सकाळी ट्विटच्या माध्यमातून त्याच्यावर बोललेलो आहे. ऊस आधी खायला चांगला गोड लागत होता, आता ऊस उलटा आलेला आहे असं मी सकाळीच बोललेलो आहे. आता घ्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पेठच्या निवडणुकीत, परंतु त्यांना भूतकाळ मिळाला असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. एक शिल्लक सेना आहे आणि एक किंचित सेना आहे असं भाजपच्या वतीने सांगितलं. शिल्लक आणि किंचित सेनेचा धसका त्यांनी घेतलेला आहे, हे तर क्लिअर होतं ना. बेस्ट कामगाराची निवडणूक 3,000 मतदाराची होती आणि त्याच्यातलं माहिती सुद्धा नसेल नेत्यांना की अशा पद्धतीनं अलाईन झालेलं आहे. मीडियाने फक्त अशा पद्धतीनं चित्र मोठ्या प्रमाणावर रंगवलं. पण तो किंचित सेना असेल किंवा शिल्लक सेना असेल तर याचा धसका दिल्ली शोर सुद्धा घेतात आपले. ते का घेतात? अशी शेलारांना तोंड घसे अनेक वेळेत या सगळ्या शिल्लक सेनेने आणि किंचित सेनेनं पाडलेलं आहे. पैसे वाटून निवडणुका येत नाही असं अर्थमंत्री सुब्बाराव एका कार्यक्रमात हे खरं तर चुकीचा पायंडा मागच्या 2-5 वर्षात आपल्या या, मला बाकी भारताचं काही माहिती नाही, पण महाराष्ट्रात सुरू झालेला आहे. विशेषतः सत्ताधारी पक्षांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे. निवडणुकीच्या आधी कोणतंही काम करायचं नाही, निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर करायचा. त्यांचेच मंत्री सांगतात की लक्ष्मीचं दर्शन घ्या, निवडणुकीच्या आदल्या दिवशी बाहेरच झोपा, लक्ष्मी येईल तिचं दर्शन घ्या, मंत्री सांगतात. आणि निवडणूक आयोग चूप बसून उभा आहे. चूप बसतं निवडणूक आयोग काही कारवाई करत नाही. सुब्बारावने सांगितलं एका चुकीचा अशातला भाग नाही. सर्वसामान्य माणसं सुद्धा 1 रुपये खर्च न करता निवडून आलेली उदाहरणं आता पण या हिंदुस्थानात आहे. अनेक नगरसेवक सुद्धा असेच वर्षानुवर्षे 4-4, 5-5 टर्म निवडून येतात. आणि जनतेला त्याच्यात पुढाकार घ्यावा लागणार आहे की अशा पद्धतीनं पैसे वाटणारे किंवा पैसे देऊन निवडून येणाऱ्याला घरी बसवलं पाहिजे. पैसे घेऊन मतदान केलं तर त्या मतदाराला सुद्धा नैतिक अधिकार त्या उमेदवाराला बोलण्याचं कोणताही राहत नाही, हे सुद्धा मतदारांनी लक्षात ठेवलं. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते यासाठी दिसत नाही की पराभव स्पष्ट आहे. नंतर उगाच कशाला कापड फोडायचं म्हणून आता घरी बसून सगळं हात हे पण नगरपालिकेच्या निवडणुका, अनेक निवडणुका जर बघितल्या तर कोणत्याही कोणाची युती आहेत. आता मी परवा उमरग्याला गेलो होतो. उमरग्यात शिंदे सेना आणि काँग्रेसची युती आहे. माजी खासदार शिंदे सेनेचा रवी गायकवाड त्यांचा मुलगा उभा आहे तिथे आणि काँग्रेस त्याच्यात 14-15 जागा लढते. याच काँग्रेसला नाव ठेवून काँग्रेस बरोबर उद्धवजी आहेत म्हणून या लोकांनी आकांड तांडव केलं होतं आणि हे बाहेर पडायचं निमित्त त्यांनी केलं होतं. आणि असं असताना अनेक ठिकाणी स्थानिक काही व्यक्ती ती नगरपालिका चालवतात. त्याच्यात फार राजकीय पक्ष सहभागी व्हावं असं तर खरं झालंच नाही पाहिजे. परंतु राजकीय पक्ष सहभागी होतात असताना त्या शहराचे, त्या जिल्ह्याच्या लोकांनी त्या निवडणुका सांभाळाव्यात. त्यात राज्याच्या नेत्याने येऊन का पडावं? मग राज्याचंही तेच करणार आहे, नगरपालिकेचंही ते करणार, मग स्थानिक नेतृत्वाने करायचं काय?
ज्या स्थानिक नेतृत्व कुचकामी आहेत त्यावेळेस आता भारतीय जनता पार्टी तर आता ग्रामपंचायतीला नरेंद्र मोदी बोलवायला मागे पुढे करणार नाही, अशा प्रकारची स्थिती झाली भारतीय जनता पार्टीची.